देगलूर येथे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त येथील महात्मा बसवेश्वराच्या अश्वारूढ पुतळ्याचे भाजपाचे अनिल पाटील खानापूरकर, शिवसेनेचे महेश पाटील, अशोक साखरे, संतोष पाटील येरगीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनोज तोटावार, नाना मोरे, शैलेश उल्लेवार, अरुण पाटील रामपूरकर, द्याड्याप्पा उमाकांत देशमुख, धनाजी जोशी, अनंत पाटील खानापूरकर, अशोक मजगे, अशोक डुकरे, भागवत पाटील समूरकर, सचिन पाटील कारेगावकर व इतर मान्यवरांनी मनोभावे पूजन करून महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले। अनिल पाटील खानापूरकर आणि संतोष पाटील येरगेकर यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्याचा आलेख आपल्या शब्दात मांडत महात्मा बसवेश्वर यांच्या चिरंजीव कार्याची महती सांगत कथन करत महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस शुभेच्छाही दिल्या। ज्यांनी 12व्या शतकामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी समाजाला एकतेची, जातीय विरहित लोकशाही प्रदान केली अशा महात्म्याची आज जयंती आहे। जगज्योती महात्मा बसवेश्वर हे विशिष्ट समाजाचे नव्हते, ते सर्व जाती धर्माला घेऊन चालत होते। जातीयवाद नष्ट करण्याचं काम 12व्या शतकामध्ये ज्यांनी केलं, खरी लोकशाही 12व्या शतकामध्ये ह्या भारतामध्ये जर कोणी आणली असेल तर ते जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी आणली। महानुभव मंडपाच्या माध्यमातून त्यांनी अनेक जातीचे त्या ठिकाणी लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये सर्व समन्वय निर्माण करून या देशामध्ये जातीयता नष्ट व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले। अनेक जातीतल्या लोकांना एकत्रित आणून वेगवेगळ्या जातीतली लग्न लावून देऊन त्यांना शिवदीक्षा देऊन त्या ठिकाणी त्यांनी वीरशैव धर्माची शिवदीक्षा दिली। अशा पद्धतीचं महान कार्य 12व्या शतकामध्ये त्यांनी केलं आहे। म्हणून आज सर्व जाती धर्माचे लोक देगलूरमध्ये आज महात्मा बसवेश्वराच्या या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व जाती धर्माची लोक एकत्रित येऊन एकतेचा संदेश या ठिकाणी देगलूरमध्ये दिलेला आहे। अक्षय तृतीया आणि महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व देगलूर परिसरातील ग्रामीण भागातील सर्व जनतेला मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं व भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी देगलूर शहरामध्ये अश्रूढ पुतळा महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सर्व देगलूर तालुक्यातील सर्व शहरातील सर्वांना या ठिकाणी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आणि अक्षय तृतीयेच्या सर्वांना मी मनपूर्वक सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।